ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. बरं आय डोंट नो मुलींना इंटरेस्ट आहे का नाही. मुलांनी का सगळ्यांनी मॅच बघितली असेल. फायनली वी हॅव ओन द वर्ल्ड कप. आपण किती वर्षांनी वर्ल्ड कप जिंकलाय? 14 वर्षांनी. बरोबर. ही जनरल माहिती बरोबर असते. बरं मजा आली का सगळ्यांना मॅच बघताना? मजा का आली मॅच बघताना कोण सांगेल का मला? कारण तुम्हाला क्रिकेट सगळ्यांना आवडतं. एक्झॅक्टली तुम्हाला क्रिकेट आवडतं म्हणून तुम्ही ते इंटरेस्टिंगली मॅच बघितली. आणि वी आर इंडियन. वी शुड बी प्राऊड अबाउट द इंडियन टीम. आणि त्याच्याबद्दल एक लिमिटेड करू शकतो. क्रिकेट म्हणजेच आपली लाईफ आहे का? आता आपल्याला सगळ्या गोष्टीचा रिलेट करतो अभ्यास करताना ते आपल्या स्टडी मध्ये आणायचं आहे. सो सध्या आपला बेसिक चॅप्टर स्टार्ट केलाय. कुठला चॅप्टर स्टार्ट आहे आपला? आपल्याला ज्या क्रिकेट मध्ये गोष्टी असतील, ज्या पिक्चर मधल्या गोष्टी असतील त्या एकदम इंटरेस्टिंग वेने करायच्या आहेत. त्या गोष्टी आपल्याला शिकत असताना पण रिलेट करायच्या. जसं की आपला चॅप्टर आहे आज शिकणार आहोत आपण. लेट मी नो हाऊ मेनी टाइप्स ऑफ द पार्ट ऑफ स्पीच. Can you please repeat for me? Noun, pronoun, adjective, word, adverb, preposition, conjunction, interjection. Perfect. This is the main branches of the part of speech. मग त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण काय करायचंय? डिटेलिंग मध्ये जायचंय. मग पहिला पार्ट ऑफ स्पीचचा प्रकार कुठे स्टार्ट होतो? नाम कशाला म्हणायचं? जगातील कुठल्याही व्यक्तीला, वस्तूला, फळाला, ठिकाणाला, मामाला, मामीला, काकूला. व्हॉट आय मीन टू से की कुठल्याही गोष्टीला दिलेलं नाव म्हणजेच काय? त्या नाउनच्या कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत. टोटल हाऊ मेनी कॅटेगरीज ऑफ द नाउन? व्हिच आर दे? Common noun, proper noun, collective noun, material noun, abstract noun. मग एक्झॅक्टली पाठ कसं करायचं? क्रिकेट सगळ्यांना इंटरेस्टिंग वाटतं. ट्वेंटी मध्ये किती ओव्हर असतात? 20. वन डे मध्ये हे गोष्टी माहिती आहेत. कारण का आपल्याला क्रिकेट वरती प्रेम आहे. क्रिकेट आपल्याला आवडतं. आजपासून तुम्हाला अभ्यासावरती पण प्रेम करायचंय का नाही? त्याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी इंडियन टीम आपली डिक्लेअर होण्याच्या पूर्वी आपल्याला फिक्स माहित होतं का कोणते प्लेयर खेळणार आहेत? आपल्याला एवढं माहित होतं तिथं प्लेयर खेळणार आहेत. ते बॉय टीम होती का गर्ल्स टीम होती? प्लेयर आणि टीम हे कशाचे एक्झाम्पल झाले? देन आयसीसी अनाउन्स द टीम ऑफ द इंडिया. विराट कोहली, रोहित शर्मा, बुमबुम हे मग आपल्याला निश्चित माहिती झाली. हे कशाचे उदाहरण झाले? रोहित शर्मा, विराट कोहली आपल्याला निश्चित माहिती झाली. त्याच्यानंतर त्याचं कलेक्शन झालं. मग पूर्ण प्लेयर एका जागी जमा झाले. त्यांनी टीम तयार केली. पूर्ण प्लेयर झाले. टीम असेल, प्लेयर्स असेल, कशाचे एक्झाम्पल झाले? सगळ्यांचा एक काय तयार झाला? तयार झाला. एक्झॅक्टली. मग त्याच्यानंतर सगळ्यांना इन्फॉर्मेशन भेटल्याच्या नंतर काय झालं? त्यांनी कलेक्शन तयार करायला सुरुवात केली. कशाचं? क्रिकेट खेळण्यासाठी काय लागते? कशापासून बनलेली आहे? कशाचं एक्झाम्पल झालं? बॉल कशापासून बनतो? रबर कशाचं एक्झाम्पल झालं? जो पदार्थापासून एखादी गोष्ट बनलेली असेल आपण त्याला काय म्हणतो? नाउनचे प्रकार इथं संपतात का? सगळ्यात शेवटी कुठला होतो? त्याच्यानंतर आपण काल मॅच जिंकली. शेवटच्या ओव्हर मध्ये जिंकली. सगळ्यांच्या फिलिंग्स कशा होत्या? पूर्ण भारतामध्ये सगळं काय होतं? हॅपीनेस होतं. कशाचं झालं एक्सप्रेशन? बिचारी साऊथ आफ्रिका, वी रिअली हार्ड लक फॉर देम. कारण की ते पूर्ण परफेक्ट टीम असून पण हारली. आपली फिलिंग त्यांच्याबद्दल कशी आहे? थोडीशी बरोबर का? मग हे कशाचे झाले एक्झाम्पल? त्याच्यानंतर नाउन नंतर कॅटेगरी स्टार्ट होते. प्रोनाउनचा वापर आपण कधी करतो? नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी. मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची विराट कोहली बद्दल. विराट कोहली इज अ इंडियन प्लेयर. विराट कोहली इज अ एनर्जेटिक प्लेयर. विराट कोहली इज XYZ ब्ला ब्ला ब्ला. सो कुठलं नाम याच्यामध्ये रिपिटेशन झालं? रिपिटेशनला टाळण्यासाठी मला काय करायचंय? त्यालाच आपल्याला म्हणायचं प्रोनाउन. मग प्रोनाउनचे किती कॅटेगरीज येतात? त्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन मध्ये फर्स्ट पर्सन, मी बोलत आहे म्हणजे ऐकत आहात, ज्याच्याबद्दल बोलत आहोत विराट कोहली बद्दल बोलत आहोत तो कोण झाला? थर्ड पर्सन बद्दल कुठले प्रोनाउन आपण वापरतो? ही, शी, इट. आणि असेल तर
मस्कुलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंगी असेल तर फिमाइन जेंडर, स्त्रीलिंगी असेल तर निर्जीव वस्तू, लहान मूल, प्राणी असेल तर आता आपल्याला पूर्ण पर्सनल प्रोनाउन हे चॅप्टर डिटेलिंग मध्ये आपल्याला जायचंय. मेन आपण पार्ट ऑफ स्पीच बघूया. ऍडजेक्टिव्ह प्रोनाउन नंतर कुठली कॅटेगरी आहे आपली? ऍडजेक्टिव्ह कशाबद्दल माहिती देतं? विराट कोहली कसा प्लेअर आहे? एनर्जेटिक प्लेअर आहे. कसा आहे? विराट कोहली बॉल फेकतो कसा फेकतो? फास्ट. काय झालं? विशेषण झालं. मग ते विशेषणाच्या पुन्हा डिग्री स्टार्ट होता. डिग्रीचे किती प्रकार होता? कुठल्या? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, डिग्री नावाचा पूर्ण सेपरेटली चॅप्टर नवीन स्टार्ट होतो. बेसिक इज द ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे वर्ब. वर्ब इज द हार्ट ऑफ द इंग्लिश ग्रामर. आपण हार्ट शिवाय राहू शकतो? इंग्रजीतलं एकही वाक्य वर्ब शिवाय पूर्ण होऊ शकतं का? वर्ब चॅप्टर आपल्याला पूर्ण डिटेलिंग मध्ये शिकण्यापूर्वी मेन पॉइंट्स आपल्याला शिकायचे, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन इज अनदर वन डिकोड द सिस्टीम. रेग्युलर वर्ब कशाला म्हणायचं? ज्याचा दुसरा आणि तिसऱ्या रूपाच्या शेवटी काय असतं? इरेग्युलर. ज्याचं दुसरं आणि तिसरं रूप एकमेकांच्या वेगळं, एकमेकांच्या सारखं कुठल्याही नियमात न बसणार त्याला काय म्हणतात? जसं की तुम्ही शाळेत नियमानं दररोज जाता, ट्युशनला नियमानं येता म्हणजे तुम्ही रेग्युलर स्टुडंट झाले. आणि कधी आले कधी गेले म्हणजे तुम्ही काय झाले? वाक्यामध्ये क्रियापदाची मुख्य भूमिका करणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? मुख्य क्रियापदांची मदत करणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स ऑफ द इंग्लिश ग्रामर? त्याच्या आपण किती कॅटेगरीज केल्या? फर्स्ट वन इज प्रायमरी ऑक्झिलरी. फर्स्ट वन इज सेकंड वन इज दिस इज द कन्सेप्च्युअल स्टडी. त्याच्यावरती आपला पुन्हा नवीन स्टार्ट होतो. देन बेसिक वन इज द ऍडवर्ब. कशाला म्हणायचं? ऍडवर्ब कशाला म्हणायचं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडवर्ब म्हणतात. द वर्ड विच टेल्स मोर अबाउट दी वर्ब इज कॉल्ड ॲज अ ऍडवर्ब. जास्तीत जास्त ऍडवर्बच्या शेवटी काय असतं? बुमरा बॉल फास्टली. कुठला ऍडवर्ब? आणि ऍडवर्ब हे कधी पण कशाच्या नंतर असतं? ऍडवर्ब कशाच्या नंतर असतं? क्रियापदाच्या नंतर. कधी पण कधी असतं? विशेषण नामाच्या आधी. बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे? परफेक्ट. त्याच्यानंतर प्रीपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. पाठ करण्यासाठी सिस्टीम काय सांगितले? दे आर सिबलिंग्स. ते काय आहेत? भाऊ. मग प्रीपोजिशन म्हणजे त्याचं काम काय आहे? शब्द जोडण्याचं. आपल्याला कुणाला चांगला मित्र असेल त्याचं काम काय असतं बघा? मित्र जोडण्याचं, चांगले मित्र जोडण्याचं. प्रीपोजिशनचं काम काय आहे? शब्द जोडण्याचं. मी वर्गामध्ये शिकत आहे. वर्गामध्ये एक जरी शब्द असेल तरी दोन शब्द लपलेले आहेत. कुठले कुठले? वर्ग आणि मध्ये. मराठीमध्ये प्रीपोजिशन नामाच्या नंतर येतं, इंग्रजीमध्ये प्रीपोजिशन नामाच्या आधी येतं. मराठीमध्ये वर्गामध्ये, इंग्रजीमध्ये इन द क्लास. कन्सेप्ट क्लिअर आहे? मराठीमध्ये खुर्चीच्या वर, इंग्रजीमध्ये ऑन दी चेअर. कन्सेप्ट क्लिअर? प्रीपोजिशनचं जसं काम आहे शब्द जोडण्याचं, तर कंजक्शन त्याचा मोठा भाऊ आहे, तो आहे वाक्य जोडण्याचं काम करतो. काय करतो? वाक्य जोडण्याचं. आपण याचे एक्झाम्पल कोणते सांगू शकतो? अँड, दुसरं विथआउट, असे भरपूर एक्झाम्पल. मग उदाहरण कुठलं असू शकतं? विराट कोहली अँड रोहित शर्मा आर लीडिंग द इंडियन टीम. याच्यामध्ये कुठल्या शब्दांना आपण वाक्य जोडलं? बरोबर. दोन नामं आपण तिथं सोबत जोडले. त्याच्यानंतर येतं आपलं इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स काय? सडन फिलिंग ऑफ दी, मनातून येणारे अचानक, त्याला काय म्हणायचं? इंटरजेक्शन. या गोष्टी आहेत. पार्ट ऑफ स्पीच नावाचा चॅप्टर आहे. इंग्लिश ग्रामर मी तुम्हाला सांगतो डेडिकेशन केलं. इंग्लिश ग्रामर, रायटिंग स्किल, इंटरनल टेक्स्ट बुक, इंटिग्रेटेड क्वेश्चन, टेक्स्ट बुक क्वेश्चन पूर्ण तुम्ही मन लावून करा. 30 दिवसामध्ये पूर्ण फिनिश होईल. याच्यामध्ये अवघड असं काही आहे का? नाही. मॅथ काल आपली पूर्ण 3 तास चालली. 3 तासाचा परफॉर्मन्स होता. पण त्याच्या पूर्वी किती आपण मेहनत केली याची कुणाला आयडिया आहे का? सो याच्यासाठी आपल्याला क्लासरूम मध्ये डेडिकेशन करायचं. मग शिकवतात सगळे. मग ट्रिनिटी क्लासेसचा पॅटर्न वेगळा काय आहे? रिअल लाईफ मधून आपल्याला शिकायचं. पुस्तकातलं आहे ते आपल्या मस्तकात घुसवायचं. कारण बनतो
बरोबर. तर या गोष्टी आहेत. सो सगळ्यांनी हे पाठांतर करायचं आहे. ओके, रेडी फॉर द एक्झाम. याच्यावरचे क्वेश्चन्स काय असतील, आन्सर्स काय असतील, तर सगळ्या गोष्टी आपण इंटरनल मॅनेजमेंट करणार आहोत. आणि मला शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे, द वर्ल्ड ऑफ फुल विथ द प्लेयर्स बट बी द गेम चेंजर. व्हॉट आय मीन टू से, आपली 140 करोड लोक या भारतामध्ये आहेत, पण इंडियन टीम किती जणांची होती? 11. 140 करोड मधून 11 सिलेक्शन झाले. म्हणजे कॉम्पिटिशन रेशो किती पर्सेंटेज येतो? 0.0001. तुम्हाला क्लासरूम मध्ये 70-80 विद्यार्थ्यातून फक्त टॉप 3 मध्ये यायचंय. आता इथं 80 मधून यायचंय, पुन्हा लाखो मध्ये, करोडो मध्ये यायचंय. त्याच्यासाठी ज्या करोडोंनी मेहनत केली त्याच्यापेक्षा वेगळी केली तर तुमचा पॅटर्न हिट होणार आहे. नाही तर मग तेच आपली जिंदगी. तर हिट करायचं आहे का रेग्युलर लाईफ जगायची आहे? त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे अभ्यास. सो आज आहे रविवार. यू कॅन एन्जॉय युअर डे. थँक्यू फॉर युअर. Oh my, oh my, oh my, oh my, oh